तर देवरी प्रकल्प कार्यालयासमोर जे आंदोलन चालू आहे आदिवासी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं, जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यामधील जे विद्यार्थी आहेत, आदिवासी आणि विद्यार्थिनी आहेत, हे एकत्र इथं येऊन आंदोलन करीत आहेत। तर आता आपण मुलांसोबत तर बोललेलो आहोत, आता मुलींसोबत आपण बोलणार आहोत, मुलींनासुद्धा विचारणार आहोत की हा आंदोलन कशासाठी आहे आणि किती दिवसापर्यंत करणार आहोत, हा नेमका आंदोलन कशासाठी आहे? हा सर, हा नेमका आम्ही आंदोलन यासाठी काढला आहे की जो 5 ऑगस्ट 2026चा जो GR आहे तो रद्द झाला पाहिजे म्हणून। महाराष्ट्र शासनाने जो GR काढला आहे तो आम्हाला मान्य नाही, त्यातल्या काही तरतुदी आहेत जे आमच्या विरोधात आहेत किंवा ते आम्हाला मान्य नाही, म्हणून आम्ही हा आंदोलन काढला आहे। आणि जेव्हापर्यंत तिथले जे नमूद केलेले विषय आहेत ते रद्द होणार नाही तेव्हापर्यंत आम्ही हे आंदोलन चालू ठेवणार आहोत। हा देवरी प्रकल्प कार्यालय आहे, तुम्ही कुठून आले? आम्ही गोंदियावरून सर, आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह क्रमांक 1 गोंदिया। गोंदियावरून आलेल्या आहेत मुली ह्या। आणि मला सांगा, आंदोलन हा कधीपासून चालू झालेला आहे इथं देवरीमध्ये, आणि आतापर्यंत कोणी जनप्रतिनिधी म्हणजे कोणी मंत्री वगैरे, आमदार खासदार वगैरे आले का? तुमच्या प्रश्नांचे काही उत्तर म्हणजे जाणून घेतले का, समस्या वगैरे कोणत्या आहेत म्हणून? नाही सर, अजूनपर्यंत नाही। हा आंदोलन 17 ऑगस्ट 2026 पासून चालू झाला आहे। आज हा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आणि अजूनपर्यंत आमच्या भेटीला कोणीच नाही आले आहेत। आम्ही जे प्रकल्प अधिकारी आहेत PO ऑफिसचे नितीन सर, त्यांना आम्ही निवेदन दिले आहेत आणि त्यांनीच फक्त ऐकून घेतले, त्यानंतर कोणीही आलेले नाही। आम्ही सर्वांनी थोडा आमच्या आदिवासी संस्कृती, हा आंदोलन कधीपर्यंत चालणार आहे? ते जेव्हापर्यंत हा जो 5 ऑगस्टचा GR आहे रद्द होणार नाही तेव्हापर्यंत आम्ही इथंच राहणार। ह्या GRमध्ये असा कोणता अटी आहेत जे तुम्हाला वाटत आहे की हे रद्द व्हायला पाहिजे, त्याच्यामुळे आंदोलन आहे? सर, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जी वसतिगृहात प्रवेश करण्याची जी वय आहे म्हणजे 26 वर्ष, 26 वर्षाच्या नंतर कोणताही विद्यार्थी वसतिगृहात प्रवेश होणार नाही, हा एक महत्त्वाची बाब आहे, ही आम्हाला मान्य नाही। आणि त्यानंतर जो चढता अभ्यासक्रम आहे, जे अभ्यासक्रमाची चढत्या पद्धतीचा अभ्यासक्रम राहणार, हा जो त्या GRमध्ये नमूद केला आहे तोही आम्हाला मान्य नाही। आणि त्या व्यतिरिक्त जी मर्यादा लावलेली आहे, जसं की जिल्हा स्तरावरील स्टुडंटची जे 5 किलोमीटरच्या खेड्यातली विद्यार्थी प्रवेश करू शकणार नाही, तालुका स्तरावर 15 किलोमीटरचे, हे अटसुद्धा आम्हाला मान्य नाही। आणि थोडक्यात तुमचा परिचय द्या, म्हणजे तुम्ही तुमचे नाव वगैरे सांगा आणि तुम्ही काय करत आहात शिक्षणामध्ये ते सांगा। सर, माझे पूर्ण नाव कुमारी योगिता नरेंद्र वरकडे, राहणार रापेवाडा, तालुका जिल्हा गोंदिया। माझा MA झाला आहे पॉलिटिकलमध्ये आणि मी आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह क्रमांक 1 गोंदिया इथं राहत आहे। धन्यवाद। तर अशा प्रकारे बघा, आदिवासी विद्यार्थिनींच्या आणि विद्यार्थ्यांचं जे आंदोलन आहे हा कशासाठी हे तुम्हाला हे यांनी सांगितलेलं आहे। आणि जोपर्यंत हा जो 5 ऑगस्ट आणि 14 ऑगस्ट रोजीचा जो शासन निर्णय आहे जोपर्यंत रद्द करत नाही शासन, तोपर्यंत यांचं आंदोलन चालूच राहणार आहे। आणखी एखाद्या विद्यार्थिनीसोबत आपण बोलू, बसू। अगोदर तुमचा परिचय सांगा। माझे नाव दीपाली रवींद्र परसगाय, मी डवकीला राहते आणि मी आदिवासी हॉस्टेलमध्ये राहते। मी MA पॉलिटिकलमध्ये शिकत आहे सध्या। MA करत आहे। तर हा जो 5 तारखेचा GR निघालेला आहे याबद्दल काय बोलणे? ह्याबद्दल बोलणे आम्हाला की जो 5 ऑगस्टला जो GR निघाला तो आम्हाला रद्द करणे, आम्हाला रद्द झाल्याच पाहिजे। आमची ही अट आहे पूर्णपणे, ह्या रद्द झाल्याच पाहिजे। चला, धन्यवाद। तर बघा का तुम्ही, आदिवासी विद्यार्थी ह्या राज्याच्या शेवटच्या टोकावर म्हणजे गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुका हा छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या सीमेवर आहे आणि इथं आदिवासी विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रकल्प कार्यालय देवरी इथं जमून हे 5 ऑगस्ट आणि 14 ऑगस्ट जो GR आलेला आहे शासनाचा हा रद्द व्हायला पाहिजे म्हणून धरणे दे आंदोलन चालू आहे। जोपर्यंत हे GR रद्द होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे असं म्हणत। तर आपण ह्या आंदोलनामध्ये जे आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांना सहकार्य समर्थनाकरिता आलेले मोरगाव अर्जुन तालुक्यातील आहेत मॅडम, त्यांच्याशी आपण बोलूया। मॅडम, अगोदर तुम्ही परिचय द्या, आपला परिचय सांगा। माझं श्रीमती
शीला सुरेश उईके, मी आदिवासी विदर्भ संघटिका आहे आणि अर्जुनी मोरगावून मी मुलांच्या आंदोलनात सहभागी झालेली आहे. मॅडम, हा 5 तारखेचा जो शासन निर्णय निघालेला आहे, तर तुमचं म्हणणं काय आहे या निर्णयाबद्दल? तो हा GR निघाला आहे 5 ऑगस्टचा, तो गलत आहे. कारण आमचे मुलं जो बाबासाहेबांनी संविधानामध्ये लिहिले नाही का, जो मरेपर्यंत आम्ही शिक्षण घेऊ शकतो आणि तो शिक्षण मरेपर्यंत आम्ही घेऊ आणि तो 24 वर्षापर्यंत शिक्षणाची कालावधी दिली आहे. हा सरकारचं हे चुकीचं आहे. 2 दिवसापासून मुलं इथं आंदोलन करीत आहेत. 2 दिवसापासून मुलं इथं आंदोलन करीत आहेत. तर आपले जे लोकप्रतिनिधी आहेत आणि राज्याचे आदिवासी मंत्री आहेत, यांना तुम्ही कोणता संदेश देऊ? आमचे प्रतिनिधी हे मुला उपोषणाला 2 दिवस झाला बसले आहेत. तर माझा संदेश द्यायचा आहे, हा GR आलेला आहे तो GR रद्द करावं. कारण आमच्या मुलांना आरक्षण मिळायला पाहिजे. नेहमी आम्ही आरक्षण, आमचे मुलं अभ्यास सोडून इथं आंदोलनाला बसले आहेत. तो निर्णय रद्द करून आमच्या मुलांना न्याय मिळवून द्यावं हेच विनंती करते. आज 18 ऑगस्ट आहे. उद्या 19 ऑगस्ट रोजी मंत्रालयामध्ये आदिवासी जे खासदार आहेत, आमदार आहेत, यांची बैठक आहे. म्हणजे आदिवासी विभागामध्ये जे काही समस्या असतील यांच्याबद्दल चर्चा करणे आहे आणि योग्य निर्णय घेणे आहे. तर ह्या बैठकीबद्दल तुम्ही काय बोलू शकता आणि कोणती तुमची मागणी असेल? त्या बैठकीमध्ये केंद्र सरकारने आमच्या मुलांना न्याय द्यावा आणि हा GR आहे ते अशोक उईके आणि हा GR रद्द करावा आणि आमच्या मुलांना न्याय मिळवून द्यावा असं त्या सभेमध्ये त्यांनी मंजूर करावं असं विनंती आहे. धन्यवाद मॅडम, बोलल्याबद्दल धन्यवाद. तर बघा आता जे ताई आलेले आहेत, मॅडम आहेत, आपल्या मोरगाव अर्जुनीमधून आलेले, ते ह्या मुलांच्या आंदोलनाला समर्थन करत आहेत आणि यांचे सुद्धा म्हणणे आहे की हा 5 तारखेचा जो GR आहे, शासन निर्णय, हा मुलांवर खूप अन्यायकारक आहे आणि हा रद्द करायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आदिवासी मंत्री अशोकजी उईके हे जर हा GR रद्द करत नसतील तर आपला पदाचा राजीनामा द्यावा अशी सुद्धा यांची मागणी आहे. धन्यवाद मॅडम. तर प्रकल्प कार्यालय देवरी हा गोंदिया जिल्ह्यातील हा प्रकल्प कार्यालय देवरी तालुक्यामध्ये आहे आणि जिल्ह्यातील सर्व आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थी म्हणजे प्रत्येक तालुक्यातून आदिवासी विद्यार्थी हा ह्या प्रकल्प कार्यालयासमोर आलेला आहे आणि आंदोलनात समाविष्ट झालेला आहे, सहभाग झालेला आहे. 5 तारखेचा जो GR आहे हा रद्द करण्याकरिता. तर आपण ह्या आंदोलनामध्ये समर्थन करण्याकरिता आलेले आहेत आपले जे विलासदादा भोगारे यांच्याशी आपण बोलू, आपण विचारू की हा आंदोलन कशासाठी आणि कधीपर्यंत चालणार आहे. तर विलासदादा भोगारे सांगत, हा आंदोलन नेमकं म्हणजे कशासाठी आहे? पहा, आदिवासीचे जे विद्यार्थी आहेत आता कुठं आदिवासी शैक्षणिक प्रवाहात येत आहे. दिवसेंदिवस त्यांच्या एज्युकेशनचा जो प्रमाण वाढला आता थोडासा, तर ज्या वेळेला पोरा शिकायला लागले तर शासन आम्हाला विकायला लागली. म्हणजे परिस्थिती एवढी खराब आहे की आमच्या विद्यार्थी यांनी वसतिगृहाच्या प्रवेशासाठी अटी लावलेल्या आहेत. 26 वर्षाच्या वरती तुम्हाला वसतिगृहामध्ये राहता येणार नाही. अरे बाबा, एकीकडे तुम्हाला या देशामध्ये नोकरी लागण्यासाठी 42 वर्ष, 36 वर्ष प्लस काही रिलॅक्सेशन घेऊन नोकरी जर 42 वर्षामध्ये लागत असेल तर मग 26 वर्षाची अट का बरं? म्हणजे शासन आदिवासीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी विविध प्रकारचे प्रयोग करत आहे. सर एक मिनटं बघा, हा 5 ऑगस्ट रोजीचा GR आहे. इथं 26 वर्ष अट घातलेली होती, पण पुन्हा 14 ऑगस्ट रोजी एक GR काढत आहे शासन आणि 30 वर्ष शिथिलता देत आहे. याच्याबद्दल काय बोलणे आहे? नाही, 30 वर्ष शिथिलता देणे म्हणजे काय? लहान पोरगा बिस्किटसाठी रडला का त्याला उचलायचा आणि टेबलावर मांडायचा, म्हणजे बिस्किट विसरते तो आणि खालती उतरासाठी लढते. म्हणजे हा शासन खेळ खेळत आहे आमच्यासोबत. मी माननीय आपले आदिवासी मंत्री आहेत अशोकजी उईके यांचं सोशल मीडियावर बघितलं व्हिडिओ की ते म्हणत होते की आम्ही 30 वर्षापर्यंत शिथिलता दिलेला आहोत, आणखी जर काही मागण्या असतील तर आम्ही आणखी बदलवू शकतो ह्याच निर्णयामध्ये, असे ते बोलले आहे. उद्या 19 ऑगस्ट आहे आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपल्या राज्यातील आमदार खासदार हे ह्या बैठकीत स्पेशली सहभागी होत आहेत आणि आदिवासी जे राज्यामध्ये आदिवासी विभागातील जे समस्या आहेत यांच्यावर चर्चा करण्याकरिता बैठक आहे. तर तुम्ही ह्या बैठकीमध्ये समाविष्ट होणाऱ्या तमाम जे आदिवासी खासदार आमदार आहेत त्यांना काय सांगू इच्छिता? मुळात हा प्रश्न निर्माणच व्हायला नाही पाहिजे, कारण आमचे एक संविधानिक प्रतिनिधी म्हणून आणि कायदे मंडळाचे सदस्य म्हणून ऑलरेडी आम्ही इथून पाठवलेले आहोत.
तर हे लोक जे 25 MLA त्या ठिकाणी TACचे मेंबर आहेत, ट्रायबल ॲडवायझरी कमिटीचे मेंबर आहेत, यांनी ह्या भूमिका घ्यायला पाहिजे. कायदे व्यवस्था जो आहे म्हणजे आमदार हा कायदे मंडळाचा सदस्य आहे. आदिवासीच्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारच्या परिपत्र किंवा शासन निर्णय निघत असेल तर संबंधित आमदार खासदारांना विचारलं जाईल ना. मग हे लोक काय कामं करतात त्या ठिकाणी, किंवा अनावधानाने यांना न विचारून काढला का हा त्यांनी डिक्लेअर करायला पाहिजे. आणि हे प्रश्न लढण्यासाठी, ह्या प्रश्नांबाबत लढण्यासाठी आम्ही त्यांना विधिमंडळात पाठवलेलं आहोत. ते कायदे मंडळाचे सदस्य आहेत, त्यांनी भूमिका घ्यायला पाहिजे आदिवासी विद्यार्थ्यांच्या संबंधानं. आणि हा आरक्षण आज विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. उद्या समाज नाही राहिला तर आमदार राहणार आहे का? समाज नाही राहिला तर खासदार राहणार आहे का? अरे आरक्षण नाही राहिलं तर ते सुद्धा आमदार राहतील का? म्हणजे पहिल्यांदा यांनी एटीकेटीचा एक आंदोलन झालं होतं, एटीकेटीवाल्यांना काढण्याचा प्रयत्न केला, विद्यार्थी रस्त्यावर उतरले, एटीकेटीचा महिना झाला. त्यानंतर यांनी डीबीटीचा आता प्रश्न आणला. डीबीटी समाज कल्याणला डीबीटीची काही अट नाही किंवा डीबीटी त्या ठिकाणी नाही. आदिवासी विद्यार्थी जे लढतात, आदिवासी विद्यार्थी हे समाजाचा चेहरा आहेत आणि समाजासाठी ते लढतात. तर ते लढणारी जे जनरेशन आहे, शिकणारी, लढणारी, संविधान समजणारी जे जनरेशन आहे, तिला खतम करण्याचा हा एक हे आहे. त्याच्यामुळे त्यांनी डीबीटी लावलं. आता डीबीटीच्या नंतर हा नवीनच गणित लावलं. 26 वर्ष PhD करायचं आहे, डॉक्टरेट करायचं आहे, नेट करायचं आहे, शेट करायचं आहे, इतर डिग्र्या, क्लॅटची एक्झाम द्यायची आहे किंवा इतर जे काही एज्युकेशन द्यायचे आहेत, ह्या एज्युकेशनवर सरळ हा घाला आहे आणि शासनाचा हा षडयंत्र आहे. आम्ही यांचा जाहीर निषेध करतो आणि आमच्या प्रतिनिधींना सुद्धा आमची विनंती आहे की त्यांनी ह्या प्रश्नांची लढत करण्याकरिता, ह्या प्रश्नांची सोडवणूक करण्याकरिता त्यांना आम्ही निवडून पाठवलेलं आहे प्रतिनिधीच्या स्वरूपामध्ये. त्यांच्याकडून अपेक्षा आहे की त्यांनी या प्रश्नांवर लढावे. आणखी माझा एक प्रश्न आहे की हा वयाची अट फक्त आदिवासी वसतिगृहांनाच आहे की बाकीचे जे समाज कल्याणचे वसतिगृह आहेत किंवा इतर वसतिगृह आहेत यांना पण हे असे अटी आहेत काय? सध्या तर समाज कल्याणच्या वसतिगृहाला वयाच्या अटचा काही विषय नाही आहे, परंतु आदिवासी वसतिगृहामध्ये जो वयाच्या अट टाकत आहे, आम्ही समाज कल्याणच्या अनुषंगाने आमचं बहुत काही स्टेटमेंट नाही, पण आम्ही काय म्हणतो, आमचे पोरं आता कुठेतरी प्रवाहामध्ये येत आहेत आणि बजेट किती, यांच्याकडे 25,000 करोडचं बजेट आहे ना. आणि सरळ सरकार म्हणते, संविधान म्हणते 275 कलम अंतर्गत देशात कोणताही बजेट बनव, आम्हाला त्या बजेटशी काही घेणं देणं नाही. सगळ्यात पहिला आदिवासींचा बजेट, आदिवासीच्या संदर्भानं जो बजेट आहे तो बजेट आपल्याला पहिल्यांदा सेव्ह करून ठेवणे. आदिवासीचा पैसा पहिल्यांदा क्लिअर होईल, त्याच्यानंतर इतर डिपार्टमेंटला, कारण आम्ही मूल मालिक आहोत, संविधानिक अधिकार आहे. हा सगळा असताना आम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे आणि हा चुकीचा प्रयत्न आहे. माझा शेवटचा प्रश्न आहे, हा आंदोलन कधीपर्यंत राहील? जोपर्यंत संबंधित ज्या मागण्या आहेत ह्या मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत आंदोलन नियमितपणे चालू राहील या ठिकाणी. तर बघा, हे विलासदादा भोगारे सामाजिक कार्यकर्ता आणि आपल्या जिल्ह्यातील जे सर्व आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थी प्रकल्प कार्यालयासमोर आंदोलन करीत आहेत यांना समर्थन देत आहेत आणि यांचे विविध प्रश्न आहेत हे सुद्धा मांडत आहेत आणि यांचं म्हणणे आहे की जोपर्यंत हा GR रद्द होत नाही तोपर्यंत हा आंदोलन चालू राहील. धन्यवाद. बघत राहा यज्ञ राजकीय यूट्यूब चॅनल, फेसबुक पेज आणि इंस्टा पेज. लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअरसुद्धा करा. जय शिवा, जय बिरसा.